नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा युरोपमध्ये. आणि मी लोणच्याचा व्हिडिओ टाकला होता शॉर्ट, तर तो तुम्हाला खूप आवडला आणि लोणच्याची रेसिपी मागितलेली आहे. तशी तर पूर्ण रेसिपी अशी शूट करता आलेली नाही, कारण की मी दुपारी लोणचं बनवलं आणि त्यावेळेस शूट करण्यासाठी घरात कोणी नव्हतं. तर मी ज्या पद्धतीने लोणचं बनवलं आहे त्याची फुल रेसिपी मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूयात आजच्या दिवसाला. प्रथम तर रात्रभर पाण्यामध्ये या कैऱ्या अशाच भिजून द्यायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवायच्या, जेणेकरून की त्याचा चीक पूर्णपणे निघून जाईल. कारण की आंब्याला ना या असा चीक असतो आणि तो छान आहे ना धुतला गेला पाहिजे. धुतला गेल्यानंतर त्या कैऱ्या पूर्णपणे अशा सुकल्या पाहिजेत, कारण की जर पाण्याचा थेंब कैरीवर राहिला तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं. त्यामुळे एकदा छान कैऱ्या धुतल्या की त्या छान अशा पुसून घ्याव्यात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या कैऱ्या छान पुसून घ्यायच्यात. आणि जर एखादी कैरी फुटलेली किंवा ठेचलेली वगैरे असेल, कारण की झाडावरून काढताना कधी कधी काय होतं ना, कैरी फुटते, तर ही कैरी लोणच्यासाठी वापरायची नाही, कारण की त्यामुळे पूर्ण लोणचं आपलं खराब होऊ शकतं. तर ही टीप अगदी लक्षात ठेवा. मला वाटतं आता माझ्यापेक्षा खूप एक्सपर्ट लोक पण असतील जे लोणचं बनवतात, पण माझ्यापेक्षा काही खालचे पण असतील की ज्यांना लोणचं बनवता येत नाही पण बनवायची नक्कीच इच्छा आहे, तर त्यांनासुद्धा ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल. आता या कैरीच्या ना छान अशा बारीक फोडी कट करून घ्यायच्या आहेत. आता पूर्वी कसं होतं ना, गावी आमच्याकडे तरी अडकित्ता होता आणि तसा माझ्या जाऊबाईंकडे सुद्धा आहे. त्या मला बोलत होत्या की कैऱ्या घेऊन ये, मी तुला फोडून देते. पण तेवढा वेळ भेटलाच नाही की ताईंकडे जाईल आणि फोडून आणेल. त्यामुळे मी आलेली आहे मार्केटला आणि मार्केटमध्ये या ताईंकडून मी कैऱ्या फोडून घेत आहे. तर कैऱ्या अशा छान फोडून घ्यायच्या. आपण घरीसुद्धा विळीवर कट करू शकतो, असं मी एका व्हिडिओत पाहिलं होतं. पण लहानपणीपासून मी ही अशीच फोडण्याची पद्धती पाहिलेली आहे, त्यामुळे म्हटलं नको, विळीवरती रिस्क घ्यायला नको, आणि त्यामुळेच मी आलेली आहे मार्केटमध्ये आणि या कैऱ्या अशा फोडून घेतलेल्या आहेत छान. त्यानंतरची टीप नंबर 2. लोणचं घालायचं म्हटलं तर एकतर चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी लागते. आणि आमचा काय बुवा आता नवीन संसार पुन्हा नव्याने, त्यामुळे मी आलेली आहे बरण्या घ्यायला. 2 बरण्या घेतल्यात आणि निघालेली आहे मसाले घेण्यासाठी. मसाले वगैरे घेतले. येताना भूक खूप लागलेली होती आणि आता घरी जाऊन स्वयंपाक तर काही बनवणं शक्य नाही. हॉटेलमध्येच ताव मारलेला आहे जेवणावरती. आणि जर असं लोणचं घालण्यासाठी हॉटेलमध्ये जेवत बसायचं ठरवलं तर काय तर लोणचं घरी बनवून फायदा, बरोबर की नाही? पण असू द्यात, तरीही घरचं लोणचं खायचं आहे म्हणल्यानंतर एक दिवस हॉटेलमध्ये जेवलं तर हरकत नाही. आणि घरी आल्यानंतर या लोणच्याच्या फोडी सगळ्या छान अशा पुसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यावरती मीठ आणि हळद घालून छानपैकी मिक्स करून घ्यायच्या, ते जेणेकरून की रात्रभर त्याला छान पाणी सुटतं. आणि मग कॉटनच्या एका कपड्यामध्ये बांधून ते गठुडं सॉरी, आता गठुडं शब्द वापरते पण ठीक आहे ना, आता काय म्हणू त्याला. तर ते लोणच्याचं जे आहे ते मस्तपैकी चाळणीवर ठेवून दिलेलं आहे मी. आता समजून घ्या तुम्ही, जो शब्द असेल तो असेल, पर चाळणीवरती ठेवून दिला आहे, जेणेकरून की त्यातलं पाणी रात्रभर खाली पातेल्यामध्ये पडून गेलं आणि छान अशा फोडी झालेल्या आहेत. तर अशा फोडी करून घ्यायच्या. आणि या फोडींमध्ये पुन्हा पाणी अजिबात शिल्लक राहिलं नाही पाहिजे, यासाठी 2 तास त्या पूर्ण फोडी सेपरेट करून आणि 2 तास मस्त फॅनच्या हवेखाली सुकवून दिल्या. त्यानंतर आत्ता तयारी करायची आहे आपल्याला लोणचं भरण्याची. तर या पद्धतीला लोणचं भरणं असं म्हणतात आमच्याकडे. मोहरीची डाळ, तेल, लसूण,
मिरची पावडर, हळद असं ते सगळं मिक्स करून ज्या गोष्टी त्या बरणीमध्ये भरतात आणि त्यानंतर मस्त लोणच्याला त्या फोडी कालवायच्या आणि बरणीत भरून ठेवायच्या, तर त्या गोष्टीला लोणचं भरणं असं म्हणूयात. आता ही लोणच्याची रेसिपी म्हणाल ना तर माझी मैत्रीण आहे, तिची आई आणि माझी मुंबईची ताई या दोघींच्या मिक्स रेसिपीने बनवलेली आजची माझी ही रेसिपी आहे. तर प्रथम तेल कडकडीत म्हणजे अगदी ज्यावेळेस तेलातून वाफ येते ना एवढं कडक होऊन द्यायचं आहे. त्यासाठी मी ते गॅसवरती ठेवून दिलेलं आहे तापण्यासाठी. साधारणपणे माझ्याकडे 2.5 किलो कैऱ्या होत्या आणि त्यासाठी मी 1.5 किलो तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण की हे मला मैत्रिणीच्या आईने प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी ते प्रमाण घेतलेलं आहे. चला, लोणचं बनवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि प्रथम तर मिरची पावडर आहे, ही मी बाहेरून आणलेली आहे कारण की थोडासा लाल कलर यावा म्हणून. आपलं रामबंधूंचं लोणचं मसाला, त्याचबरोबर मिरे आहेत 50 ग्रॅम मिरे, 50 ग्रॅम लवंग, बडीशोप आणि मेथी आणि दालचिनी. तर हे मला 50 ग्रॅम नाही घ्यायचं आहे, 25-25 ग्रॅम अंदाजे घ्यायचे आहेत. तर करूयात आपण सुरुवात लोणच्याला. आता इकडे चला, आता मी तुम्हाला मसाल्यासाठी घेतलेलं प्रमाण सांगते. प्रथम तर 2.5 किलो कैरी आहे, त्यानंतर 50 ग्रॅम रामबंधूंचा मसाला आणि 50 ग्रॅम लाल तिखट आहे. पण माझं लाल तिखट थोडं जास्त झालेलं आहे कारण की थोडंसं लोणचं तिखट लागतं, पण ठीक आहे, आम्हाला आवडतं त्यामुळे हरकत नाही. त्यानंतर लवंग, दालचिनी, काळे मिरे हे सर्व जिन्नस मी 25-25 ग्रॅम घेतलेले आहेत. मेथीदाणे 1-1.5 चमचा घ्यायचा आहे, आपला पोहे खाण्याचा चमचा. त्याचबरोबर 5-6 वेलची घेतलेल्या आहेत आणि मीठ आहे प्रमाणानुसार आणि यासाठी 1 किलो गूळ. तर हे असं आहे साहित्य. आणि आता सगळ्या गोष्टी अगदी बारीक छान कुटून घ्यायच्या आहेत आणि त्या कुटून झालेल्या वस्तू एकत्र न करता पूर्ण सेपरेट ठेवून द्यायच्या आहेत, कारण की ज्यावेळेस आपल्याला त्यावरती फोडणी घालायची त्यावेळेस एकेका वस्तूंवर घालायची आहे. तर यासाठी मी ना मोहरी, आपली काळी मोहरी न वापरता पिवळी मोहरी वापरलेली आहे. आणि पिवळी मोहरी वापरली ना, डायरेक्ट दुकानामध्ये मोहरीची पावडर मिळते आणि ती 250 ग्रॅमची जी पुडी आहे ती मी आणली होती, कारण की ती भाजलेली असते, मग तिच्यासाठी आपल्याला दुसरं काही घरात करावं लागत नाही. तर तशी मी पुडी घेऊन आलेली आहे. आणि आत्ता मी लोणचं बनवल्यानंतर हा व्हिडिओ बनवते आहे म्हणून सांगते, लोणचं अगदी मस्त टेस्टी झालेलं आहे, तर तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता. आता आपलं तेल तापलेलं आहे, कसं ओळखायचं तर यामध्ये 1-2 लवंगा टाकायच्या आणि लवंगा जर डायरेक्ट वरती फुगून आल्या तर तेल तापलं असं समजून जायचं. तर आमचं तेल तापलेलं आहे. त्यानंतर आता हे जे केलं ना, ती प्रोसेस मला दाखवता नाही आली कारण की व्हिडिओ कॉल सुरू होता आणि मसाले जळण्याची भीती असते. तर ती पद्धत मी तुम्हाला तोंडी सांगते. सर्वात अगोदर तर आहे ना, मेथीचे जे दाणे आपण बारीक केले होते ना, कूट केला होता, त्या कुटावरती तेल ओतत म्हणजे एक ही परात घ्यायची आहे, ती आडवी ठेवायची, तिच्यामध्ये मेथीचे दाणे टाकले प्रथम आणि चमचाभर तेल टाकलं तर ते मस्त भाजून निघाले. त्यानंतर मग आपली जी मोहरीची डाळ होती ती टाकली, त्या डाळीवरती 2-3 चमचे तेल टाकलं आणि छान हलवून घेतलं, मग ते मस्त असे भाजले गेले. तशीच प्रोसेस सेम सगळ्या पदार्थांना. त्यानंतर मिरे पावडर, आपलं दालचिनी पावडर, लवंग पावडर किंवा बडीशोपची पावडर आणि अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट टाकत आणि त्यावरती ते जे कडक तेल आहे ना ते टाकत चालायचे आणि खूप हलवत राहावं लागतं, नाहीतर मग तेल कडक असतं ना तर त्यामुळे मसाला जळू शकतो. कारण की आता मी जे लहानपणी पाहिलेलं आहे तर त्यात काही ही गरम तेल ओतायची पद्धत नव्हती. तेल थंड होऊन द्यायचं आणि मग बरणीमध्ये डायरेक्ट हा मसाला आम्ही असं हाताने चोळून घ्यायचे आईन ते आणि नंतर मग बरणीमध्ये भरायचे. तर तसं न करता आत्ता या काकूंनी मला अशी प्रोसेस सांगितली होती आणि तशी मी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांची एक टीप अशी होती
की लोणचं शक्यतो चमच्यानेच भरायचं, हात लावायचा नाही. काही वेळा काय होतं, आपल्या हाताने सुद्धा लोणचं खराब व्हायची भीती असते. त्यामुळे मग 2-3 नको रिस्क घ्यायला, म्हणून मग ती चमच्यानेच भरायचं. तर छान लोणचं झालेलं आहे. आणि लोणच्यातलं एक इन्ग्रेडियंट माझं सांगायचं राहिलं आहे. बडीसोप वापरलेली आहे 50 ग्रॅम नाही, साधारण 30-40 ग्रॅम. आणि हिंगाचं झालं असं, मी हिंग घेतला पण तो चिकटवाला असतो ना, तसा हिंग होता. तर मग शेवटी मी आपली घरातली हिंगाची जी पावडर असते ना, तीच वापरलेली आहे. तर या गोष्टी तुम्ही दुकानातून घेताना कोणता हिंग देतात ते थोडंसं पाहून घ्या. काही वेळेस ना खडा हिंग सांगतात आणि तो खडा हिंग नसतो, तर तो चिकट हिंग असतो. त्यामुळे मला बरणी अशी निर्जंतुक करता आली नाही, कारण की ते हिंगाची धुरी वगैरे देतात ना, त्याने मग खूप छान लोणच्याची टेस्ट पण इन्हॅन्स होते आणि निर्जंतुक होतं असं पण म्हणतात. आणि सर्वात शेवटी असं छान लोणचं पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. आता हे तेल आणि हा मसाला ना, अगदी मी 1.5 ते 2 तास थंड होऊन दिलेला आहे. त्यानंतर मग गूळ टाकला, कारण की गुळाचा मग वास येतो. जर गरम गरम तेलामध्ये गूळ टाकला तर त्याचा वास येतो. आणि मिरची पावडर आणि त्याचबरोबर रामबंधू मसाला हे सुद्धा थोडंसं एक 15-20 मिनटं थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे. गरम टाकायचं नाही तर जळू शकतं. तर अशा या टिप्स आहेत आणि त्यानुसार लोणचं मी फॉलो केलेलं आहे. आता छान अशा लोणच्याच्या फोडी भरून घ्यायच्या आहेत. या तेलामध्ये ना जशा जशा पाहिजे तशा आपल्याला फोडी टाकत राहायच्यात. आता मी इथे गूळ टाकून घेते आणि हा गूळ पण पूर्ण मेल्ट होऊन द्यायचा आहे, जेणेकरून की मग त्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये एकजीव झाला पाहिजे. आणि त्यानंतरच लोणच्याच्या फोडी टाकायच्या. ते या प्रोसेसला साधारण हे हलवत बसायला आपल्याला 15 मिनटं हलवावे लागतं. त्यावेळेस हा गूळ एकत्र एकजीव होतो. ओके. गूळ पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर सर्व फोडी अशा या तेलामध्ये मस्त मिक्स करून घेतलेल्या आहेत. तेलामध्ये म्हणण्यापेक्षा मसाल्यामध्ये. आणि आता हे लोणचं बरणीमध्ये भरून घेऊयात. तर ही झाली पूर्ण लोणच्याची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि हो, अजून एक, हे लोणचं भरल्यानंतर बरणीला डायरेक्ट झाकण लावायचं नाही. तिला आपला एक कॉटनचा कपडा किंवा रुमाल बांधून ठेवायचा आणि लोणचं थोडंसं हवा लागली पाहिजे अशा पद्धतीने 10 दिवस ठेवायचं आणि ते रोज सकाळी हलवत जायचं. तर ही होती आजची लोणच्याची रेसिपी. त्यानंतर मस्त संध्याकाळचा चहा झाला आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे. सो चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली रेसिपी नक्की बनवून पहा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. जर तुम्हाला आपले हे छान छान व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि लाईट नाही आहे, मी चहा घेते. चला, तोपर्यंत बाय.